दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण दरवेळी स्टुडिओमध्ये मान्यवरांना बोलत असतो आणि आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी सखोल अशी चर्चा करत असतो. मागच्या कार्यक्रमामध्ये आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास यानंतर पुढे काय हा अतिशय महत्त्वाचा विषय घेतला होता आणि त्यावर सखोल अशी चर्चा देखील केली होती. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये परत एकदा वेदस्पर्शच्या संचालिका डॉक्टर भारती मडवे येवलीकर ह्या आलेल्या आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून उच्च रक्तदाबावर विशेष अशी जानकारी आणि माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला मी राजमुद्राच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मॅडमचं स्वागत करतो. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपण मागच्या कार्यक्रमामध्ये अँजिओप्लास्टी आणि बायपास त्याचे भविष्य काय आणि त्याच्या पुढे कसं असावं यावर आपण सखोल चर्चा केली. परंतु काही आपल्याला फोन कॉल आले, त्यामध्ये असं ठरलं की आज आपण उच्च रक्तदाबावर बोलणार आहोत. पहिला प्रश्न मी घेऊन आलोय की उच्च रक्तदाब हा जगामध्ये कधी शोधला गेला? पहिला उच्च रक्तदाबाचा रोगी कोणत्या सायंटिस्टला सापडला? आणि हे झालं आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार. आणि आयुर्वेदामध्ये उच्च रक्तदाबाची नोंद कुठे झालेली आहे शास्त्रानुसार? हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रच आपल्या दर्शकांना सांगायच्या आहेत. बरोबर. खरं तर माधव निदानामध्ये जो श्लोक मी मगाशी सांगितला की रक्तवाहिनी दुष्यंती रुद्रोगतम प्रचक्षते, म्हणजे हृदयरोगाच्या आधी रक्तवाहिनी दूषित होते, रक्तवाहिनीचा आजार होतो, रक्तवाहिनीत दोष निर्माण होतात. हे आयुर्वेद शास्त्रानुसार अगदी 5000 वर्षापूर्वीच संशोधनं झालेली आहे, सांगून ठेवलेलं आहेत. आणि राहिली गोष्ट आधुनिक संशोधनाची, तर 1733 मध्ये सर स्टेफन हेल नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांना पहिल्यांदा रक्तदाब किंवा काय असतो ह्याचा शोध लागला. कारण त्यावेळेस किडनीचे जे आजार आहे त्याची किंवा वृक्काचे जे आजार आहेत तर त्याचं प्रमाण वाढलेलं होतं. मग हा काहीतरी किडनीचा आजार आहे रक्तदाब असा त्यांचा समज झाला आणि सुरुवातीला किडनीच्या दृष्टीने संशोधनं होत गेली. पण नंतर हळूहळू कालांतराने कळलं की हा आजार काही किडनीचा नाही आहे, हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे. मग त्याचा नेमका रक्तवाहिन्यांचा आजार कसा आहे हे करण्यासाठी त्यांनी मग घोड्याच्या पायाला नळी बांधून त्याच्यावर अनेक दिवस अभ्यास केला, संशोधन केलं आणि मग त्यांच्या निदर्शनास आले की हा तर रक्तवाहिनीचा आजार आहे. आणि मग त्याला उच्च रक्तदाब हे नाव त्यांनी दिलं. उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय? आता उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर ॲक्च्युली. तर कसं असतं की ज्यावेळेस रक्तवाहिनीमधून जात असताना ते ज्यावेळेस रक्तवाहिनीच्या आतील थरावर प्रेशर निर्माण करतं, दबाव निर्माण करतं, तर तो दबाव म्हणजेच खरं तर रक्तदाब आहे. तर हा रक्तदाब ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त वाढायला लागतो तर त्याला उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. आता आयुर्वेद संहितानुसार जर त्याचा उल्लेख करायचा झालं तर उच्च रक्तदाबाला रक्तगत वात म्हटलं जातं. म्हणजे रक्तामध्ये वाताची ज्यावेळेस वृद्धी होते, म्हणजे वृक्षता ज्यावेळेस वाढत जाते त्यावेळेस निश्चितच रक्तवाहिन्या वृक्ष आणि कोरड्या होतात, त्यामुळे त्याच्यात कठीणता निर्माण होते, त्याची जी काही लवचिकता आहे ती कमी होते. तर याला सुद्धा त्यांनी रक्तदाब म्हणून संबोधलेलं आहे, उच्च रक्तदाब म्हणून संबोधलं आहे. आता जर संदर्भ सांगायचा झाला तर श्लोक आहे एक आयुर्वेदिक, दुःशयित्वा रसम दोषा विगुणा हृदयम गता रक्तवाहिनी दुष्यंती रुद्रोगतम प्रचक्षते. म्हणजे ज्या वेळेस आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे सगळ्यात आधी रसदुष्टी होते, मग रक्तदुष्टी होते आणि असं दूषित झालेलं रक्त ज्यावेळेस हृदयामध्ये जातं तर हृदयामध्ये गेल्यानंतर ते रक्त हृदयाने पंप केल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस असं दूषित रक्त प्रवेश करतं तर त्यावेळेस ते रक्तवाहिनीच्या आतील थरावर ते दोष जमा होतात, तो कचरा जमा होतो आणि त्यामुळे निश्चितच रक्तवाहिनीची जी पोकळी आहे, आतली जी पोकळी आहे ती कमी होते, रक्तवाहिनी अरुंद होते. साधारणपणे 1 मिनिटाला हृदय 5 लिटर रक्त पंप करत असतं आणि हे 5 लिटर रक्त पंप केलेलं त्या रक्तवाहिनीमधून जाताना ते सर्वसाधारणपणे रक्तवाहिनी नॉर्मल असेल तर प्रेशर निर्माण करत नाही, अतिदबाव निर्माण करत नाही. पण जर रक्तवाहिनीची पोकळीच अरुंद असेल, रक्ताला जायला जर जागाच नसेल तर निश्चितच ते एक विशिष्ट असा प्रमाणापेक्षा जास्त दबाव निर्माण करत पुढे जातं आणि त्यावेळी रक्तदाब हा वाढलेला दिसून येतो. आता साधारणपणे नॉर्मली 120-80 हा रक्तदाब नॉर्मल आहे. त्यानंतर तो अगदी 120 ते 129 पर्यंत वरचा म्हणजे सिस्टोलिक बीपी आणि डायस्टोलिक बीपी जर 80 असेल तर त्यालासुद्धा आपण नॉर्मल म्हणू शकतो. आता प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज केव्हा येते, म्हणजे आपल्याला बीपी होणार आहे हे केव्हा कळतं, तर ज्यावेळेस आपला बीपी सिस्टोलिक म्हणजे वरचा बीपी ज्यावेळेस 130 ते 139 आणि डायस्टोलिक म्हणजे खालचं बीपी ज्यावेळेस 80 सतत येत असेल तर समजायचं की भविष्यात आपल्याला बीपी होऊ शकतो,
आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं, रक्तदाब वाढू शकतो. आणि ज्यावेळेस 140-90पेक्षा जास्त जर सतत रक्तदाब येत असेल तर याचा अर्थ आपण रक्तदाबाचे पेशंट आहोत, उच्च रक्तदाबाचे पेशंट आहोत. परंतु बघा आता काय होतं की बऱ्याचदा तपासायला आपण जातो एखाद्या डॉक्टरांकडे आणि अचानक डॉक्टर म्हणतात की तुमचा BP जो आहे तो थोडा वाढलेला आहे, तर त्यावेळेस विश्वास बसत नाही. तर कमीत कमी त्यावेळेस डॉक्टरांकडनं तुमच्या जवळच्या कुठल्याही क्लिनिकमधून कमीत कमी 5 दिवस सलग BP मोजायचा आहे, सलग ब्लड प्रेशर काउंट करायचं आहे आणि त्याचा चार्ट बनवायचा आहे. तर 5ही दिवस जर हा रक्तदाब 140-90च्या वर असेल तर समजायचं आहे की तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहात. बरं मॅडम, आपण 5 दिवस जर BPचा चार्ट केला आणि जर तपासलं की 5 दिवस BP वाढलेला आहे, याचा अर्थ तो रोगी BPचा आहे, ब्लड प्रेशरचा आहे. तर मग प्रश्न हा तयार होतो की उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे कोणती आहेत? आता प्रमुख कारण म्हटलं तर अगदी एका शब्दात सांगायचं तर बिघडलेला अग्नी, रोगा सर्वेपी मंदे अग्नो, आयुर्वेद सांगतं. म्हणजेच काय तर सगळ्या आजारांचं कारण जे आहे ते पोट, तुमचं बिघडलेलं पोट, बिघडलेली पचनसंस्था आहे. कसं बघा, कारण काय आहेत की ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे चयापचयातील बिघाडामुळे निर्माण होणारा आजार आहे. आता आयुर्वेदानुसार जर सांगायचं कारण तर अनेक कारणं आहेत, पण त्यातली महत्त्वाची काही कारणं मी तुम्हाला सांगते. अव्यायामात दिवा स्वप्नात मेद्यानामच्या अतिभक्षणात, अव्यायामात दिवा स्वप्नात मेद्यानामच्या अतिभक्षणात, मेदोवाहिनी दुष्यंती वारुण्यांच्या अतिसेवनात, म्हणजे अतिमेदोवह पदार्थांचं सेवन करणं. मग कोणतं आहे ते सेवन? तर अतिचरबीयुक्त पदार्थ, प्राणीजन्य पदार्थ, मग अगदी मांसाहाराला अंडी आली, म्हशीचं दूध आलं. त्यानंतर मग जे प्रिझर्व केलेले फूड आहे, ट्रान्स फॅटी ॲसिड ज्याच्यामध्ये खूप जास्त आहे, ट्रान्स फॅट ज्याच्यात जास्त आहे, असे मग सगळे पॅकेज्ड फूड जे आहेत, मग चिप्स असतील किंवा कुठलेही पॅकेज केलेले फूड. त्यानंतर अति खारवलेले पदार्थ, मग लोणचं असतील, पापड असेल, अति मिठाचे, अति साखरेचं प्रमाण असलेलं आणि मैद्याचे पदार्थ जास्त असलेलं जर सेवन सतत होत राहिलं तर ते अयोग्य आहारामध्ये येतं. त्यानंतर दिवा स्वप्नात म्हणजे दिवसा झोप घेणं आणि रात्री जागरण करणं हे सुद्धा उच्च रक्तदाबाचं एक महत्त्वाचं कारण आहे. मेद्यानामच्या अतिसेवनात मी मगाशी सांगितलं तसं अतिमेदयुक्त पदार्थांचं सेवन करणं, अतिचरबीयुक्त पदार्थांचं सेवन करणं. त्यानंतर स्मोकिंग असेल, धूम्रपान असेल, त्याच्यानंतर वारुण्यांच्या अतिसेवनात म्हणजे मद्यपानसुद्धा आलं. अगदी चहा, कॉफीचं अतिप्रमाण जे काही आहे, साखरयुक्त चहा, कॉफीचं, तर ते सुद्धा याच्यामध्ये मुख्य कारण ठरू शकतं. त्यानंतर व्यायामाचा अभाव असणं, बिलकुल व्यायाम न करणं, आळशी जीवनशैली, बैठे जीवनशैली जर तुमची असेल. त्यानंतर स्थूलता हे एक महत्त्वाच्या कारणांपैकीच एक आहे. जर वय तुमचं 65च्या वर असेल तर निसर्गतःच ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि तुमच्या घरामध्ये अनुवंशिक जर कोणाला उच्च रक्तदाब असेल तर तुम्हालासुद्धा रक्तदाबाचे तुम्ही भविष्यात रुग्ण असू शकतात. तर ही सगळी कारणं झाली. बरं, कारणाला खूपच चांगलं आपण उत्तर दिलं. आपल्या जर कुठल्या सवयी असतील, चहापान असेल किंवा धूम्रपान असेल, तर खरंच वेळी जर आपण कमी केलं तर आपण त्या आजारातून बाहेर येऊ शकतो. मॅडम, घरच्या घरी रुग्ण बसलेला आहे आणि त्याला माहीतच नाही की मला BP आहे, तर अशी कोणती लक्षणे आहेत की ती लक्षणे ही उच्च रक्तदाबाची आहेत, हे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शकांना कळावं, तर त्यावर आपण थोडासा खुलासा करावा. अगदी काय आहेत की ज्यावेळेस अचानकपणे कधीतरी अंधारी आल्यासारखं वाटणं, डोळ्यासमोर अचानकपणे अंधुक दिसायला लागणं, स्लर्ड स्पीच म्हणजे बोलताना अडखळल्यासारखं होणं, बोबडी वळणं, म्हणजे अचानक काही कारण नाही आणि अचानक बोबडी वळायला लागली, तर अशा वेळेस निश्चितच ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे. बाकी लक्षणांमध्ये मग चालताना, भाजी आणताना, पायऱ्या चढताना दम लागत असेल, त्यानंतर मधूनच कधीतरी छातीत दुखून येत असेल, छाती भरून येत असेल, पायावर सूज जाणवते, म्हणजे पायाला जर तुम्ही दाबून बघितलं तर पिटेड इडिमा म्हणजे पायाला खड्डा पडतो एवढी सूज असते. त्यानंतर चक्कर येत असते, अचानकपणे एखाद्या वेळी डोकेदुखी सुरू होते आणि पोटामध्ये कालवा म्हणजे मळमळल्यासारखं जाणवणं, ही सुद्धा ब्लड प्रेशर वाढल्याची लक्षणं असू शकतात. आता याच्यासोबतच बऱ्याचदा असं होतं की लक्षणं कुठलीच नसतात, अचानक तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्याच आजारासाठी डॉक्टरांकडे गेले आणि अचानकपणे तपासणीत सुद्धा ब्लड प्रेशर आढळून येऊ शकतं. तर बऱ्याचदा असं होतं की कोणतीच लक्षणं नाही आहे आणि अचानकपणे नाकातून रक्त यायला सुरुवात होती, तर हे सुद्धा ब्लड प्रेशर वाढल्याचं लक्षण असू शकतं. आता ह्याच्यामध्ये अनेक संशोधनं झाले, खरं तर हे काय येतं आहे, नाकातून रक्त येण्याचे अनेक कारणं असू शकतात, पण BP ही एक असू शकतं. याच्यामध्ये निसर्गाने केलेली संरचना म्हणा किंवा निसर्गाची एक किमया आहे की बाबा जर कधीतरी ब्लड प्रेशर वाढलं आणि लक्षणं कुठलीच नसतील तर नाकातील ज्या रक्तवाहिन्या असतात त्याचा म्हणजे पडदा अगदी पातळ असतो, तर तो सगळ्यात आधी फुटतो
आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याच्या आधी नाकातील रक्तवाहिन्या फुटून त्यातून रक्तस्राव होतो. त्याला हायपर एपिटॅक्सिस असं म्हटलं जातं. तर हे सुद्धा एक रक्तदाब अतिप्रमाणात वाढल्याचं लक्षण असू शकतं. तर अशी जर लक्षणं असतील, यापैकी कुठलंही लक्षण असेल, तर निश्चितच दुर्लक्ष न करता आपल्या जवळच्या डॉक्टरांकडनं रक्तदाब एकदा तपासून घेणं गरजेचं असतं. तर मॅडम, मग एक दुसरा प्रश्न तयार होतो की बऱ्याच वेळा रुग्ण गोळी विसरतो घ्यायची एखाद्या दिवशी, किंवा सकाळची गोळी विसरते. मग अशा वेळेस रात्री त्यांनी सकाळची आणि रात्रीची दोन्ही गोळ्या एकत्रच घेतल्या पाहिजे का? आणि तसं जर घेतलं तर त्याचे फायदे किंवा नुकसान काय आहे का, ते थोडं सांगा. बरोबर. आता सर ॲक्च्युली होतं कसं माहिती आहे का, बीपीची गोळी म्हटलं की आधीच बऱ्याच जणांना धास्ती बसलेली असते. कारण एखाद्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की नाही आता तुमचा बीपी वाढलेला आहे आणि गोळी सजेस्ट केली, तर त्यांना ती गोळी चालूच करायची नसते. कारण बऱ्याच जणांचा समज असा असतो की एकदा बीपीची गोळी चालू केली की मला आता आयुष्यभर घ्यावी लागेल, म्हणून जरी बीपी वाढला तर तो सहन करतात, मात्र गोळी घेत नाही. मग अशा वेळी काय करायचं असतं, खरं तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी म्हटलं तसं 5 दिवस तुम्ही बीपीचा चार्ट करा. जर तुमचा बीपी 140/90च्या वर असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादी गोळी चालू करू शकता. बरं, गोळी चालू केल्यानंतर जर तुम्हाला ही भीती असेल की ते आयुष्यभर घ्यावी लागेल, तर असं काहीच नाही आहे. तुम्ही एकदा बीपीची गोळी चालू केली आणि त्यानंतर तुमच्या जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल केले, त्यानंतर बीपी रिव्हर्स करणाऱ्या काही चिकित्सा आहेत त्या तुम्ही केल्या, तर निश्चितच तुमचा बीपी नॉर्मल येऊ शकतो. आणि एकदा का रक्तदाब नियंत्रणात आला किंवा कमी व्हायला लागला की मग निश्चितच तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं त्या गोळीचा डोस कमी करून घेऊ शकता. कधीतरी ती गोळीसुद्धा तुम्ही कमी करून घेऊ शकतात. आता तुमचा प्रश्न असा आहे सर की जर गोळी चुकली तर एकदाच 2 गोळ्या घेता येतात का? मुळीच नाही. गोळी चुकली, एखाद्या वेळेस चुकून तर चुकू द्या, मात्र घेताना डोस एकदाच घ्यायचा आहे. कारण ती गोळी तुमची रक्तवाहिनीचा विस्तार करत असते. काही ट्रायग्लिसराईड जे आहेत, नायट्रोजन युक्त काही पदार्थ आहे, नायट्रोजन ऑक्साईड युक्त काही पदार्थ आहे, तर ते रक्तवाहिनीत रिलीज करत असते, रक्तवाहिनी विस्तारित करत असते. जर तुम्ही डबल डोस घेतला गोळीचा तर तो हानिकारक सुद्धा ठरू शकतो. म्हणून एखाद्या वेळेस चुकली तर चुकू द्या, दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही तुमची गोळी वेळेत घ्या, मात्र एकदाच 2 गोळ्या मुळीच घेऊ नये. सगळ्याच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टरांनी मला बीपी सांगितलंय परंतु मला विश्वास नाहीये, आणि मग मी बीपी कशाला बरं घेऊ, गोळी कशासाठी घेऊ, किंवा मला ते डॉक्टरांचं आवडलंच नाही. आणि मग रुग्ण काय करतात की एखादा सल्ला ऐकतात, कुठंतरी यूट्यूबवर व्हिडिओ पाहतात आणि मग काहीतरी व्यायाम चालू करतात आणि गोळी बंद करतात. तर हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय कारण फार महत्त्वाचा प्रश्न आहे की उच्च रक्तदाबाचे नेमके दुष्परिणाम कोणते आहेत. कारण की कसं आहे, आपण छोट्या परिणामांकडे जर लक्ष नाही दिलं तर त्याचा एक मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. मग हे टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाचे प्रमुख दुष्परिणाम कोणते ते सांगा. खरं सांगायचं तर उच्च रक्तदाब, मी मगाशी जो श्लोक सांगितला तुम्हाला, दुश्चयित्वा रसम दोषा विगुणम हृदयम गता रक्तवाहिनी दुष्यंती रुद्रोगतम प्रचक्षते. सगळ्यात पहिला दुष्परिणाम आहेत की तुम्ही उच्च रक्तदाब आहे म्हणजे तुम्ही हृदयरोगाचे सगळ्यात पहिले पेशंट होऊ शकतात. हृदयाची एखादी रक्तवाहिनी आहे ती जर खरचटली, रक्तदाब जर जास्त वाढला, ती रक्तवाहिनी खरचटली तर त्या ठिकाणी ज्यावेळेस रक्तवाहिनीत अंतर्गत स्राव होतो तर रक्ताची गुठळी होऊ शकते आणि सगळ्यात पहिला तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. एक सायलेंट किलर आहे रक्तदाब. त्यानंतर तुमच्या मेंदूची जर रक्तवाहिनी चुकून फुटली तर तुम्हाला पक्षाघात किंवा पॅरालाइज्ड होऊ शकतात तुम्ही. त्यानंतर प्रत्येक इंटरनल अवयव जे आहेत त्या सगळ्या अवयवांमध्ये ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या फुटल्या तर त्या अवयवाचा विघात होऊ शकतो. म्हणजे रक्तदाब म्हणजे आपण जितका म्हणतो की नाही मला फक्त बीपी वाढलाय, तर तो फक्त बीपी कधीतरी जीव घेणा सुद्धा ठरू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे फक्त मला गोळी चालू आहे किंवा फक्त बीपी आहे असं विचार न करता त्याला एक आजाराच्या दृष्टीने बघणं खूपच गरजेचं आहे. आणि आजार जरी धोक्याचा असला तरी अतिशय स्वस्त काही पैशांमध्ये 70-80 पैशामध्ये ती गोळी मिळते, ती खरंच घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपलं आयुष्य जगू शकतो आणि आपलं कुटुंब देखील आपण वाचू शकतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलोय की अशा या जीवघेण्या आजाराला आयुर्वेदामध्ये काही समूळ नष्ट करणारी उपाययोजना आहे का, किंवा आपल्या ज्या वेदस्पर्शाची हृदय पुनर्वसन चिकित्सा आहे ती या उच्च रक्तदाबावर कशी कार्य करते? निश्चितच आहे सर. खरं तर उच्च रक्तदाब हा रिव्हर्स करता येतो, नॉर्मल आणता येतो. अगदी ज्यांना गोळी घ्यायची इच्छा नाही आयुष्यभर त्यांनी जीवनशैलीत सकारात्मक बदल करून ती नॉर्मल आणू शकतात. किंवा CNIT थेरपीसारख्या ज्या चिकित्सा आहे, हृदय पुनर्वसन चिकित्सा, किंवा आपण प्रिव्हेंटिव्ह कार्डियक ट्रीटमेंट ज्या काही आहेत त्यासुद्धा आपण करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय करता येईल की बघा, आता आयुर्वेद संहितांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की दोषा कदाचित कुप्यंती जिता लंघन पाचने.
दोषा कदाचित कुप्यंती जिता लंघन पाचने यदि तू संशोधनर्वा न तू तेषां पुनरुद्भवा. म्हणजे तुम्हाला थोडाफार आजार असेल तर तुम्ही गोळ्या औषधींनी नीट करू शकतात, परंतु आजार जर जास्त असेल, क्रोनिक असेल, जास्त दिवसाचा असेल तर मात्र तुम्हाला शोधन चिकित्सा करावी लागते. मग आता उच्च रक्तदाबासाठी ज्यावेळेस चिकित्सा करतो तर त्यावेळेस एक महत्त्वाचं बघितलं जातं डॉक्टर साहेब की तुम्हाला म्हणजे पेशंट कसा आहे, तो स्थूल आहे की कृश आहे, त्याच्यानुसार मग त्याची चिकित्सा ठरते. आता एक वेळ कृश रुग्ण जो असतो तो चिकित्सेला सोपा जातो, मात्र स्थूल रुग्णाची चिकित्सा थोडी अवघड असते, मात्र निश्चितच सहज साध्य असते. शोधन चिकित्सेमध्ये मग अपतर्पण करणारी, लंघन करणारी अशी सर्व उद्वर्तनासारखी स्नेहनस्वेदनादी स्नेहनस्वेदनयुक्त अशी जी काही पंचकर्म आहेत तर ती पंचकर्म थेरपी केली जाते, शोधन चिकित्सा केली जाते. आता शोधन चिकित्सेमध्ये सुद्धा रस आणि रक्ताची दुष्टी कमी करणारी, रस रक्ताला शुद्ध करणारी अशी काही औषधी योजना त्यामध्ये केली जाते. आता त्याचा फायदा काय होतो तर सगळ्यात पहिल्यांदा थर्मो व्हॅसोडायलेशन होतं, म्हणजेच रक्तवाहिन्यांची जी पोकळी कमी झालेली आहेत, रक्तवाहिन्या ज्या अरुंद झालेल्या आहेत, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढत होतं तर ती रक्तवाहिनींची पोकळी वाढवल्या जाते, निसर्गातच ती वाढवल्या जाते. व्हॅसोडायलेशन, रक्तवाहिन्या विस्फारित होतात, रक्तवाहिनीच्या आतील जी चरबीचा थर जमा झालेला आहे तो हळूहळू कमी होतो, ती चरबी रक्तवाहिन्यांतून बाहेर पडायला सुरुवात होते. त्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये जे अशुद्धी आहेत, सोडियम सारखी असेल किंवा एक्स्ट्रा वॉटर असेल किंवा अनेक कचरा जो आहे तो सगळा कचरा जी काही स्वेदन चिकित्सा केली जाते, स्वेदनासारखी, त्यामध्ये जी औषधी वापरली जाते त्या औषधींच्या प्रभावामुळे ती बाहेर काढल्या जाते. म्हणजे एकदा का रक्तवाहिनीतला कचराच बाहेर निघाला, रक्त जर शुद्ध झालं तर निश्चितच पुढे ब्लड प्रेशर वाढणार नाही. आणि एकदा का रक्तवाहिनी मधला जो कचरा आहे तो कमी झाला, म्हणजे बाहेर निघाला, तर रक्तवाहिनीची पोकळी जर नॅचरली चांगली राहिली तर निश्चितच रक्तवाहिनीमधून जाताना प्रेशर किंवा दबाव निर्माण करणार नाही आणि निसर्गतच आपला जो काही ब्लड प्रेशर आहे तो निसर्गतच नॉर्मल यायला लागेल. आता रक्तदाब नियंत्रणात आलाय की नाही आपण कसं ओळखतो तर रुग्णाला ट्रेडमिल सारख्या ज्या मशीन्स असतात तर त्याच्यावर आपण चालवतो आणि चालल्यानंतर रुग्णाचा चिकित्सा चालू असतानाच आपण ट्रेडमिलवर पेशंटला चालवतो. चालताना त्याचा BP किती वाढतोय याच्यानुसार मग चिकित्सेत काही बदल करायचे तर केल्या जातात. पण रुग्ण अगदी 9-10 मिनिट चालला, त्याला धाप लागत नाही आहे, त्याला दम लागत नाही आहे, त्याची छाती दुखत नाही आहे आणि विशेष म्हणजे त्याचा ब्लड प्रेशर जे आहे तर ते सुद्धा वाढत नाही आहे, असं असेल तर निश्चितच ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला लागले असं गृहीत धरतो. आणि असं जर दररोज त्याचा BP जर नॉर्मल राहायला लागला तर त्याच्या डॉक्टरांकडे पाठवून त्याच्या गोळीचा डोस आपण कमी करून घ्यायला सांगतो. साधारणतः वेदस्पर्शमध्ये जेव्हा तुम्ही उच्च रक्तदाबाची ट्रीटमेंट करता तर ती ट्रीटमेंट कमीत कमी किती दिवसाची असते आणि त्याचं किती दिवसाचं त्यांना यावं लागतं? 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, हे काही अशी विशिष्ट वेळ मर्यादा आहे का आजारानुसार आपण ठरवतो ते पण? नाही, निश्चितच. आता कसं आहे, मी मगाशी सांगितलं तसं पेशंट कृश आहे की स्थूल आहे याच्यानुसार मग तो किती दिवस येणार हे ठरतं. आता पेशंट जर मध्यम असेल, म्हणजे अगदी जाडही नाही बारीकही नाही, असा मध्यम जर असेल तर निश्चितच त्याला एक कमीत कमी 8 दिवस आणि जास्तीत जास्त 12 दिवसाची चिकित्सा आपण करतो. याच्यामध्ये जे शोधन झालं की रक्त शुद्ध होण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा असतो. यामध्ये आपण ऍडमिट करून घेतात का घरी जाऊन येऊन पण आपण पंचकर्म करू शकतो? नाही, आपण रुग्णाला ऍडमिट करत नाही. दररोज फक्त 1.5 तास आपण रुग्णाला बोलवत असतो. त्या 1.5 तासामध्ये त्याची पूर्ण थेरपी होऊन जाते. आता मी मगाशी सांगतो ते जर रुग्ण स्थूल असेल तर सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असतं आपलं की त्याचं पचन संस्था आहे ती सुरळीत करणं आणि ती जर सुरळीत झालं तर म्हणजे भविष्यात त्याची चरबी म्हणजे वाढत नाही आणि त्याचं वजन कमी करणं हे मुख्य टार्गेट असतं. एकदा का वजन कमी व्हायला लागलं, रक्तवाहिनीतली चरबी तर कमी होते पण बाहेरची, तर निश्चितच तो म्हणजे आपल्या इथं तज्ञ डॉक्टर तपासतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपण 7 ते 10 दिवसाच्या मध्ये फक्त 90 मिनिट आपण दररोज बोलवतो. ओके, त्यानंतर ही चिकित्सा होते. खूपच चांगलं उत्तर दिलं मॅडम. दुसरा एक प्रश्न असा तयार होतो की जाता जाता शेवटचा प्रश्न की हृदयरुग्णांच्या जे कोणी रुग्ण आहेत BPचे, उच्च रक्तदाबाचे, त्यांनी कोणती काळजी घ्यावी? खरं तर मग मी जी कारणं सांगितले आता याआधी आणि एक कोलेस्ट्रॉल विषयी व्हिडिओ आहे आपला वेदस्पर्शचा, तर तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये जी कारणं सांगितली आहेत ती लगेच थांबवा. दुसरं आहे की जेवणामध्ये मिठाच्या ऐवजी सैंधव मिठाचा वापर करा. सकाळी कमीत कमी 2 किलोमीटर चालण्याचा व्यायाम मस्ट आहे, गरजेचा आहे, तो तुम्ही करा. जर तुम्ही योगासनं करत असाल तर कपालभाती, भस्त्रिका आणि सर्वांगासन, शीर्षासन आपण ज्याला म्हणतो, हे 3 योगासनं सोडून बाकी इतर जे योगासनं आहे ती तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्ही करायला काही हरकत नाही. दुसरं आहे की रात्री जेवणानंतर शतपावली आणि साखरयुक्त, मीठ आणि मैदायुक्त पदार्थ पूर्णतः बंद करणे.
आणि विशेष म्हणजे म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्हाला जीवनशैलीमध्ये जर तुम्ही सकारात्मक बदल केले, आहार विहारावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं आणि सकारात्मक विचार जर ठेवले, स्ट्रेस जर कमी केला, तर कारण टाईप 1 पर्सनॅलिटी ज्या आहेत त्या खूप स्ट्रेस, खूप तणाव घेत असतात, तर त्या बीपीला जास्त बळी पडत असतात. तर जर तणाव कमी केला तरी सुद्धा आपण ही जी काही आहार विहार आणि विचार याचं जर संतुलन राखलं तर निश्चितच रक्तदाब नॅचरली कंट्रोलमध्ये आणता येतो. छान मॅडम, आपण खूप चांगली माहिती दिली. आहारामुळे होणारा, विचारामुळे आणि मानसिक तणावामुळे होणारा हा आजार आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. शिवाय हृदयरोगाची काय कारणे आहेत, त्याच्या उपाययोजना काय आहेत, हृदयरोगामध्ये मुख्य लक्षणे कोणती असतात, हृदयरोगाचे दुष्परिणाम देखील मॅडमनी सांगितले. पंचकर्म उपचारावर कसे त्यांच्याकडे उपचार होतात आणि काही दिवसात कसा रुग्ण बरा होतो हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. आपण अशी चर्चा आपण मॅडमसोबत नेहमी करणार आहोत. आज आपण उच्च रक्तदाबावर चर्चा केली. लवकरच आपण आयुर्वेद आणि मधुमेह हा विषय घेऊन येणार आहोत. दर्शको, आपण इथेच थांबूया. मॅडम, आपण स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिला आणि खूप अशी महत्त्वाची आणि मोलाची माहिती अतिशय कमी वेळात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण दिली आहे. राजमुद्रातर्फे मी आपला आभारी आहे मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, ह्या होत्या डॉक्टर भारती मडवई, वेदस्पर्श कार्डियक हॉस्पिटल नांदेडच्या संचालिका. त्यांच्याशी आपण आज चर्चा केली. हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यावर आपण त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा केली. दर्शको, आपण वेळोवेळी मॅडमला स्टुडिओत बोलवणारच आहोत आणि वेगवेगळ्या नवीन विषयावर, नवीन आजारांवर त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर मी आपली येथे रजा घेतो आणि पुढच्या कार्यक्रमात आपण जरूर भेटूया. इथेच थांबतो. कुठेही जाऊ नका. फक्त आणि फक्त बघत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.